नागपुर के कोराडी महालक्ष्मी संस्थान के पास आज से अगरबत्ती उद्योग शुरू हुआ। महिला एवं बाल विकास मंत्री आदिति तटकरे के हाथों इस योजना का उद्घाटन किया गया। इस मौके पर मीडिया से बात करते हुए बीजेपी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने इसकी जानकारी दी। साथ ही बावनकुले ने विधायक संजय गायकवाड़ के बयान पर प्रतिक्रिया देते हुए कांग्रेस पर हमला बोला। आज नागपूरच्या कोराडी महालक्ष्मी संस्थानाच्या जवळ आमच्या राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री नामदार आदितीताई तटकरे यांनी अगरबत्तीच्या या ठिकाणी उद्योगाचं उद्घाटन केलं। सोबतच गारमेंट सेंटर या ठिकाणी होत आहे। 2 गारमेंट सेंटर या ठिकाणी झाल्यामुळे जवळपास 700 महिलांना रोजगार निर्मितीचं साधन या ठिकाणी तयार झालं आहे। मी माननीय नामदार आदिती तटकरेजी यांचं अभिनंदन करतो। आमचे जिल्हाधिकारी आणि सर्वात महत्त्वाचं माननीय नामदार देवेंद्र फडणवीसजी जे आमचे पालकमंत्री आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी या प्रकल्पाला आणि माननीय आदितीताईंनी निधी उपलब्ध करून दिला आणि म्हणूनच आज या ठिकाणी 700 महिलांना रोजगार मिळतो आहे। खरबीमध्ये सुद्धा नागपूरमध्ये 300 महिला त्या ठिकाणी रोजगार देणार आहे। आमचे आमदार टेकचंद सावरकरजी, या भागाचे खासदार सर्वांनीच या ठिकाणी अत्यंत मोलाचा वाटा उचललेला आहे। मला आनंद आहे की मुख्यमंत्री माझी लाडली बहीण या योजनेसोबतच अशा वेगवेगळ्या प्रकल्पातनं आमच्या बहिणी स्थानिक आहे। 700 ही स्थानिक बहिणी आहे, त्यांचा ट्रेनिंग झाला आहे। कोराडी महादुला परिसराच्या भागातल्याच या बहिणी आहे आणि त्यामुळे मला वाटतं पुढच्या काळातही जेव्हा नवीन प्रकल्प येईल त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे। आणि दुसरं 23 महिला बचत गटांना आपल्या महिला बालकल्याण खात्यांनी बांबू लागवडीचे प्रकल्प दिले आहे, त्यातनं 410 महिला या ठिकाणी काम करतात आहे। हे खरं आहे। संजय गायकवाडांच्या म्हणण्याबद्दल मी काही त्यांचं समर्थन करणार नाही, पण पंडित जवाहरलाल नेहरूंनी असं म्हटलं होतं, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान दिलं आणि आरक्षण लागू केलं तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू असे म्हटले होते की आरक्षण हे विकासाला बाधा आहे। मग त्यांची पुढची पिढी राजीव गांधी असे म्हणाले होते की आरक्षण देणं म्हणजे बुद्धिहीन लोकांना सपोर्ट करणे आहे। आणि तिसरा आता राहुल गांधी विदेशात जाऊन म्हणतात की आता आम्ही आरक्षणच रद्द करू। म्हणजे 3 पिढ्यात जे त्यांच्या पोटात आहे ते ओठावर आलेलं आहे आणि त्यामुळं जे मोदींच्या नावाने संविधान बदलणार आहे, आमचे एनडीए सरकार संविधान बदलणार आहे, ह्याच्या बाता करतो ते खरं यांचं आता पोटातलं समोर आलं आहे। आणि त्यामुळं आम्ही ठरवलं आहे जे आरक्षण घेणारे समाज आहेत, मग ते शेड्यूल्ड कास्ट असतील, शेड्यूल्ड ट्राईब असतील, ओबीसी असतील, या सर्व समाजामध्ये जाऊन आम्ही पंडित जवाहरलाल नेहरू यांचं, राजीव गांधी यांना तर राहुल गांधी यांनी बोललेलं दाखवणार आहे खरे आरक्षणाचे मारेकरी कोण। आणि मला आता जरांगे पाटील साहेबांना सांगायचं आहे की जे आरक्षण आहे तेच त्या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करताय राहुल गांधी, तर तुम्हाला मराठा आरक्षणाचं पुन्हा काय होईल हा एक प्रश्न आपल्या समोर आहे। त्यामुळे जरांगे पाटलांनी सुद्धा राहुल गांधीच्या या बोलण्याबद्दल जरा चर्चा केली। जिथपर्यंत मी आणि अजितदादा, एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी या विषयावर बसलो होतो, मला अभिनंदन करायचं आहे तिन्ही नेत्यांचं। या तिन्ही नेत्यांनी हा एक आग्रह केला होता, 80-90 नाही, 160-170 नाही किंवा कुठल्या आकड्यावर जायचं नाही, एकच आकडा जिंकण्याकरता लढायचा आहे। जिथे अजितदादा जिंकेल तिथे अजितदादाचा आग्रह आम्ही मान्य करू, जिथे एकनाथ शिंदे जिंकेल त्यांचा आग्रह मान्य करू, आणि जिथे आम्ही जिंकतोय त्या ठिकाणी ते आग्रह मान्य करतील। हाच महायुतीचा फॉर्म्युला आहे, याच्यापेक्षा वेगळा फॉर्म्युला नाही आहे। असा नाहीच आहे। आमच्या तिन्ही नेते देवेंद्रजी, मी सारे बसलो होतो, सुनील तटकरे साहेब, माननीय प्रफुल्ल पटेल साहेब, आम्ही सारे बसलो, त्याच्यामध्ये एकच फॉर्म्युला होता, जिंकण्याकरता लढायचं, दुसरा फॉर्म्युला नव्हता। आणि मला हे क्लॅरिटी करत, जसं अमीन पटेलचा आपण विषय आणला, अमरीश पटेल साहेबाबद्दलही काल त्या ठिकाणी चर्चा केल्या। असं आहे, काल शरद पवार साहेब अमरीश पटेलच्या त्यांच्या प्रायव्हेट हेलिपॅडला उतरले। आता हे तर या महाराष्ट्राची संस्कृती आहे, या महाराष्ट्राचे संस्कार आहे, कोणी आपल्याकडे अतिथी आला त्याला पुष्पगुच्छ द्यावं लागतं। पण कालही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मीडियाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने अमरीश पटेल साहेबाबद्दलही हे तुतारी घेणार आहे असं जे दाखवलं तेही मला वाटतं योग्य नाही आहे। कधीपर्यंत ही जागा वाटप स्पष्ट होईल, म्हणजे फार मला वाटत की आता 70-80 टाक्यावर आमचं एकमत झालं आहे। एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा प्रेस घेतील, नक्की तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे महाविकास आघाडीच्या पूर्वी महायुतीचा फॉर्म्युला आणि जागा वाटप झालेले दिसतील। उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री अनौपचारिक चर्चेत म्हटले की सर्वेमुळे